नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॉन्ड एन्थॅल्पी या डेफिनेशनच्या अंतर्गत आणि या फॉर्म्युलाच्या अंतर्गत प्रॉब्लेम पाहणार आहोत। तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॉन्ड एन्थॅल्पी काढायची, तर बॉन्ड एन्थॅल्पी काढायची तर कशाची काढणार? तर बॉन्ड एन्थॅल्पीसाठी आपल्याला इथं प्रॉब्लेम दिला आहे। तो प्रॉब्लेम काय आहे? कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ N2H4 प्लस H2 गिव्स ट्वाइस NH3। आता इथं बॉन्ड एन्थॅल्पी असा शब्द नाही, एन्थॅल्पीज आहे, परंतु आपल्याला इथं गिवन डेटामध्ये इफ डेल्टा स्टँडर्ड NH असं जर पाहिलं याची एन्थॅल्पी एवढी आहे, HH याची एन्थॅल्पी एवढी आहे, NN याची एन्थॅल्पी एवढी आहे, म्हणजे या बॉन्डची एन्थॅल्पी एवढी आहे, या बॉन्डची एन्थॅल्पी एवढी आहे, NH बॉन्डची एन्थॅल्पी ही आहे। म्हणजेच इथं बॉन्डची एन्थॅल्पी दिली आहे। त्यामुळे तुम्हाला आता एन्थॅल्पी जर काढायची असेल तर तुम्हाला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट हे न फॉर्म्युला वापरता तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पीचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल, कारण की प्रत्येक बॉन्डची एन्थॅल्पी दिली आणि तुम्हाला ओव्हरऑल एन्थॅल्पी ही काढायची आहे। त्यामुळेच तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पीचाच फॉर्म्युला इथे घ्यावा लागेल। म्हणजेच काय मग आता युजिंग फॉर्म्युला यूज करायचा कोणता आहे? डेल्टा RS स्टँडर्ड समेशन ऑफ डेल्टा S स्टँडर्ड रिएक्टंट बॉन्ड मायनस समेशन ऑफ डेल्टा S स्टँडर्ड प्रोडक्ट बॉन्ड। अशा प्रकारचा इथे हा फॉर्म्युला आहे। आपल्याला काय करायचं? या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायची। ओके, मग काय करायचं पहा, डेल्टा RH स्टँडर्ड्स इथे आपण द्यायलाच आहे। मग आता हा डेल्टा RH स्टँडर्ड रिएक्टंट कोणते आहेत? N2H4 पुन्हा H2, तर N2H4 आणि H2 म्हणल्यानंतर काय राहणार? H2 चा बॉन्ड काय राहणार? H बॉन्ड H असा। आणि N2H4 साठी मला सांगा, आपण जर N2H4 चं स्ट्रक्चर काढलं तर N2H4 चं स्ट्रक्चर हे याप्रमाणे राहील। म्हणजेच आपला N2H4 चं स्ट्रक्चर अगोदर पाहावं लागेल। तर N2H4 चं स्ट्रक्चर काय राहील? N बॉन्ड N H H H H, म्हणजे NN बॉन्ड एक राहील आणि NH बॉन्ड हे 4 राहतील। म्हणजे हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड, 2 3 4, NH बॉन्ड 4 आणि NN बॉन्ड 1 असं कशामध्ये राहील? कशाचं आहे ते? N2H4 स्ट्रक्चर मध्ये आहे। N2H4 स्ट्रक्चर मध्ये काय आहे? NN बॉन्ड किती येतं? 1 आणि NH बॉन्ड किती येतं? 4। लक्षात घ्या, हे आपल्याला सॉल्व करायचं। आता N2H4 मध्ये NN बॉन्ड किती आहेत? 1, NH बॉन्ड किती येतं? 4। ठीक आहे, आता नंतर NH3 NH3 प्रोडक्ट मध्ये हा आहे, तर NH3 मध्ये NH H म्हणजे NH बॉन्ड किती येतं? हे NH बॉन्ड 1, NH बॉन्ड 2, NH बॉन्ड 3 आहेत। पण असे NH3 एक आहेत का 2 आहेत? म्हणजे NH3 चे दुसरे स्ट्रक्चर आहे, म्हणजेच काय आहे? पुन्हा NH3 म्हणल्यानंतर इथं काय राहील? आता H आणि H, पुन्हा इथं NH बॉन्ड 3 राहतील, म्हणजे 2 NH3 मध्ये NH बॉन्ड 6 असतील। ओके, इथं ट्वाइस दिले समोर, आपण 2 याच्यामध्ये एक्सप्लेन केलं समजण्यासाठी। मग आता काय करणार आपण? NH बॉन्ड किती येतं? 6। मग आता आपण इथे मांडणार त्याप्रमाणे। ठीक आहे, मग पहा आता सुरुवातीला डेल्टा S स्टँडर्ड कोणासाठी राहणार? हा N बॉन्ड N। ओके, पुन्हा डेल्टा S स्टँडर्ड तो कोणासाठी? N बॉन्ड H। मग N बॉन्ड H, तर N बॉन्ड H किती येतं? 4 आहेत। मग इथं आपल्याला 4 लिहावं लागेल समोर। काय लिहावं लागेल? 4 डेल्टा S स्टँडर्ड N बॉन्ड H। मग N2H4 मध्ये NN बॉन्ड किती होता? 1, इथं 1 समोर लिहायचं काम नाही। NH बॉन्ड किती होते? 4। ठीक आहे, आता N2H4 झाला, आता काय राहिला? H2, तर H2 मध्ये काय आहे? पुन्हा डेल्टा S स्टँडर्ड H बॉन्ड H, हा काय झाला? रिएक्टंट्स। आता काय आहे? प्रोडक्ट मध्ये कोणी पहा, प्रोडक्ट मध्ये NH बॉन्ड आहेत, किती आहेत? 2 आहेत, म्हणजे त्यांची बॉन्ड एन्थॅल्पी आपल्याला लिहायची NH बॉन्ड। पण 2 म्हणजेच कोणते? एकूण किती होतील मग ते? NH बॉन्ड एकामध्ये, म्हणजे 2 म्हणजे NH3 स्ट्रक्चर 2 आहेत, तर NH बॉन्ड किती? 6, मग काढला आपण। ठीक आहे, तर असे 6 NH स्ट्रक्चर आहेत। म्हणजेच आता डेल्टा RS स्टँडर्ड, R म्हणजे काय आहे? ते एन्थॅल्पीचं आहे, सॉरी रिएक्शनची एन्थॅल्पी। ठीक आहे, सफिक्स मध्ये आहे,
सफिक्समध्ये आहे हा पार्ट. आता किमती टाकू आपण. मला सांगा डेल्टा एन एनची किंमत किती आहे? एन एनची किंमत 159. म्हणजे हे कसं लिहिलं आपण? हे जे लिहिलं गिवन डेटाकडे पाहायचं. गिवन डेटामध्ये डेल्टा एस स्टँडर्ड एन एन दिला आहे असं लिहायचं. पुन्हा काय एन एच आहेत तर एन एच कुठे आहे? एन एच पण दिला तर असं लिहायचं. म्हणजे हे लिहिण्याची पद्धत आहे, तुम्हाला गिवन डेटाहून व्यवस्थितरित्या समजून जाईल. ओके. त्यानंतर आता काय एन एन बॉन्ड. एन एन बॉन्डची एन्थॅल्पी किती? 159. पुन्हा कोण आहे? 4 × हा कोणता आहे? एन एच. एन एच किती आहे? 389. ठीक आहे. प्लस आहे का मायनस आहे? सर्व प्लस आहे. ठीक आहे. म्हणजे हे 159 हे 389. ठीक आहे. आता पहा ह्या झाला गुणाकार इथे. आता कोण राहिला? एच एच. एच एचची किती आहे? कुठे एच एच? 435. ह्या किमतीत टाकल्या. आता काय राहिलं पुन्हा? ठीक आहे. आता आपल्याला 6 × एन एच. पुन्हा एन एचसाठी तर एन एच किती आहे? 389. 389. मग आता याला सॉल्व करा. आता कसं सॉल्व करता येईल? ठीक आहे. हा 159 प्लस आता 4 7 28 4 8 4 9 36 36 6 4 9 36 36 6 चे 3 4 7 28 4 8 32 32 आणि 3 33 34 35 हाचे 3 4 3 12 13 14 15. पुन्हा एकदा पहा आपण जे कॅल्क्युलेशन केलं ते बरोबर आहे का? 159 4 9 36 36 6 हाचे 3 4 7 28 4 8 32 32 आणि 3 33 34 35 35 5 हाचे 3 4 3 12 13 14 15. बरोबर आहे. ठीक आहे. आणि पुन्हा यातला कोणता भाग आहे? 435. ठीक आहे. आणि मायनस किती आहे? याला गरा गुणाकार याचा तर 96 54. ठीक आहे. 96 54 हातचे किती आले? 5 6 8 48 6 8 48 96 54 6 60 याप्रमाणे 6 8 48 आणि हातचे 5 48 49 50 आणि 3 53. ते 49 50 3 53 हातचे 5 6 18 18 आणि 5 18 19 20 20 आणि 3 23. पुन्हा एकदा पहा 96 54 4 हातचे 5 6 8 48 48 आणि 5 53 हातचे 5 6 18 19 20 5 आला हातचे 5 आल्यानंतर याप्रमाणे त्यांचं कॅल्क्युलेशन हे राहणार आहे. डेल्टा एस स्टँडर्ड इज इक्वल टू. मग आता इथं काय करणार? 159 या सर्वांची बेरीज करायची. मग या सर्वांची बेरीज किती येते? इकडे पहा 159 त्यानंतर 1556 159 1556 आणि 435 435. इकडे पहा पहिला 159 1556 आणि 435 यांची बेरीज करणार. ठीक आहे. मग याची काय येणार? आता याची 9 6 15. ठीक आहे. 9 6 किती? 15 15 आणि 5 20 हातचे 2 5 आणि 5 10 10 आणि 3 13 हातचे 2 जे आहेत तर 13 जे आहेत 5 आणि 5 10 10 आणि 3 13 14 15 15 5 अशाप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर हातचा 1 आला. आता 5 आणि 5 10 1 11 पुन्हा हातचा 1 आला. ठीक आहे. हातचा 1 म्हणजे 2150 झाले. तर 2150 कशामधून काढायचे? 2334 मधून. मग 2334 हे आहेत. ठीक आहे. हे काय आहे? 2334 आणि त्याच्यामधून किती काढणार तुम्ही? 2150. कारण की हा गोष्टी इथं आपण लिहू. ठीक आहे. 2150 आपण आता डायरेक्ट लिहू शकतो. ब्रॅकेट करायचं काम नाही. आपण ब्रॅकेट सॉल्व्ह केले आणि हा काय आहे? 2334 आणि याचा जो येणार आहे तो मायनस येणार आहे कारण मोठी संख्या ही आहे. ठीक आहे. मग आता काय होणार पहा 2334 आणि 2150 यांची वजाबाकी. हे 4 13 मधून 5 गेले. 13 मधून 5 गेल्यानंतर खाली जो राहील 8 राहतील. ठीक आहे. 8 राहणार. 8 राहिल्यानंतर हातचा पुन्हा इथे येणार. म्हणजे 3 मधून 2 गेले 1 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे किती राहील हे उत्तर? -184. पुन्हा एकदा 5 4 मधून 0 गेले 4 13 मधून 5 गेले खाली 8 हातचा 1 3 मधून 2 गेला 1 2 मधून 2 गेले 0. म्हणजे -184 किलो जूल एवढं याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर हे उत्तर आपण इथं काढलेलं याप्रमाणे आणि त्या उत्तराच्या समोर
आपल्याला किलोजूलमध्ये त्या गोष्टी लिहाव्या लागतात. ठीक आहे, -184 किलोजूल. तर हे झालं या प्रॉब्लेमचं ॲन्सर्स. म्हणजे काय काढलं आपण, स्टँडर्ड इंथॅल्पीज काढली कशाची, बॉन्डची, म्हणजे प्रत्येक बॉन्डसाठी. तर ओव्हरऑल आपण काय केलं, तो बॉन्डमध्ये टोटल केलं त्या बॉन्ड इंथॅल्पीचं आणि त्यांचं उत्तर काढलं -184 किलोजूल. तर याप्रमाणे हा कन्सेप्ट इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आपल्याला समोरचा जो पार्ट पाहायचा आहे, तो समोरचा जो पार्ट आहे तो जो आहे तो हेस लॉ बद्दल पाहायचा. काय पाहायचं आपल्याला, हेस लॉ. आणि हेस लॉ नुसार ते कन्सेप्ट लिहायचे आणि त्या कन्सेप्टनुसार आपल्याला तिथे मांडणी करायची. ठीक आहे, तर पहा इथे आता काय, आता हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन्स, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन्स. ठीक आहे, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट आहे किंवा अशा प्रकारचा लॉ आहे. त्याला सरळ आपण काय लिहू शकतो, हेस लॉ. काय लिहू शकतो याला, सरळ हेस लॉ. ठीक आहे, मग काय सांगतो हेस लॉ, HESS. तर हेस लॉ काय सांगतो, हेस लॉ सांगतो ओव्हरऑल एन्थॅल्पी ऑफ chemical reactions is equal to sum of enthalpy of all individual step in the reactions. हेस लॉ काय सांगतो, असं आपण लिहू शकतो, इट स्टेट दॅट, असं वाक्य लिहू शकतो आपण, इट स्टेट दॅट overall enthalpies of chemical reaction is equal to the sum of enthalpy of all individual step in the reaction. म्हणजे हेस लॉ काय सांगतो, हेस लॉ असं सांगतो की ओव्हरऑल एन्थॅल्पी जी काढायची असते ती सर्व कशाला, प्रत्येक स्टेपला बघून काढायची असते. म्हणजे एका स्टेपवर डिपेंड नाही, प्रत्येक स्टेपचं समेशन म्हणजेच काय आहे, ओव्हरऑल एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन्स. त्यालाच काय म्हणायचं, हेस लॉ. ठीक आहे, समजा उदाहरणार्थ एखादी रिॲक्शन असेल, तर यामध्ये आपण उदाहरणार्थ एखादं एक्झाम्पल असं घेतलं, ए गिव्स बी, बी गिव्स सी, सी गिव्स डी आणि डी गिव्स ई. म्हणजे ह्या 4 स्टेप झाल्या एखाद्या रिॲक्शनच्या. मग या 4ही स्टेपला एकत्र करायचं, एकत्र करून येणारी स्टेप जे राहील ती ए आणि ई, म्हणजेच ए गिव्स ई. हे टोटल याच्यावर अशी याप्रमाणे आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे हे इथं काय आता पहा, इट स्टेट दॅट ओव्हरऑल एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू, ओव्हरऑल एन्थॅल्पी म्हणजे ए आणि ई, ए गिव्स ई, याची एन्थॅल्पी कशावर डिपेंड आहे, इज इक्वल टू म्हणजे बेरीज, डिपेंड नाही याला, इक्वल टू म्हणायचं, इक्वल टू सम म्हणजे बेरीज, सर्वांची बेरीज आहे प्रत्येक स्टेपची, इक्वल सम ऑफ एन्थॅल्पी ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक स्टेप इन द रिॲक्शन्स. म्हणजे हा हेस लॉ काय सांगतो, या टोटल एन्थॅल्पी ही इक्वल टू याची असते. म्हणजे ए गिव्स ई आहे, तर ए गिव्स ई जो कन्सेप्ट आहे तो प्रत्येक स्टेपमध्ये याची एन्थॅल्पी आणि याची एन्थॅल्पी हा इक्वल असणार. ठीक आहे, हा काय सांगतो, हेस लॉ सांगणार. हेस लॉ काय सांगतो, ओव्हरऑल एन्थॅल्पीज ऑफ द केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप प्रेझेंट इन दॅट रिॲक्शन. म्हणजे याची एन्थॅल्पी जर काढली आपण 4 स्टेपची, समजा उदाहरणार्थ ही 30 किलो जूल आली. ठीक आहे, प्रत्येक स्टेपची काढली तर, आणि जर या एका रिॲक्शनची काढली, ठीक आहे त्यातलंच आहे, हा एका रिॲक्शनची काढली तरी ही काय ना 30 किलो जूल. का आली 30 किलो जूल, कारण ए गिव्स काय आहे, ई आहे. इथं ए गिव्स ई येण्यासाठी 4 स्टेप आहेत. मग याची एन्थॅल्पी 30 किलो जूल आहे, याची पण एन्थॅल्पी 30 किलो जूल आहे. म्हणजे दोघांची एन्थॅल्पी काय आहे, सेम आहे. मग हा दोघांची एन्थॅल्पी सेम आहे,
तर ह्या कोणत्या लॉनुसार आहे, तर हा हेस लॉनुसार आहे. ठीक आहे. हेसला काय सांगतो, ई स्टेट दॅट ओव्हरऑल एन्थॅल्पीज ऑफ केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल स्टेप. इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टेप इन द रिॲक्शन्स. तर याप्रमाणे हा कन्सेप्ट, हेस लॉचा कन्सेप्ट इथे क्लिअर झालेला आहे. आता समोरचा जो पार्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तो पार्ट जो आहे तो आपल्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस बद्दलचा आहे. स्पॉन्टेनियस प्रोसेस, स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस समजा उदाहरणार्थ हा उंच भाग आहे. ठीक आहे. आणि हा खाली अशा प्रकारचा पार्ट आहे. समजा वॉटर इथून फ्लो होत आहे. ठीक आहे. फ्लो होत आहे, असा उंच भाग आहे जमिनीपासून आणि हा खाली असा भाग आहे. तर वॉटरचा फ्लो जो आहे, ठीक आहे, कोणीकडे राहील, खालच्या दिशेने राहील. वॉटरचा जो फ्लो आहे कोणत्या दिशेने राहील, खालच्या दिशेने राहणार. म्हणजे या टॉपकडून वॉटर काय होतं, जो खालच्या दिशेने असेल तिकडे फ्लो होतो. म्हणजे वरून खाली होतो, खालून वर इकडे जाणार नाही. ही वन डायरेक्शन प्रोसेस आहे. काय ही वन डायरेक्शन्स. वन डायरेक्शन एकाच डायरेक्शननं पाणी इथं वॉटर फ्लो होईल, रिव्हर्स क्रिया होणार नाही. आणि ही घडत असताना याला बाकीची एक्सटर्नल गोष्टीची किंवा कोणत्याही प्रकारचं इथे तुम्हाला फोर्स अप्लाय करायची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिक हा चढ असेल त्या चढाकडून जे उतार असेल तिकडे पाणी वाहत राहतो. ठीक आहे. म्हणजे टॉप लेवल टू बॉटम लेवलला फ्लो ऑफ वॉटर होत राहतो. हे तर जनरली उदाहरण आपण पाहतो इकडे. म्हणजे ह्याच क्रियाला, मग हीच जे प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस प्रोसेस. या प्रोसेसला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग व्याख्या कशी होणार, द प्रोसेस इन विच, द प्रोसेस किंवा द प्रोसेस विच टेक प्लेस ऑन इट्स ओन विदाउट एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. म्हणजे अशा प्रोसेस ज्या स्वतःहून घडतात त्याला एक्सटर्नल इन्फ्लुअन्स किंवा एक्सटर्नल फोर्सची गरज पडत नाही. या उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. मग काय आता यामध्ये आपण अशी माहिती लिहिणार, प्रोसेस किंवा द प्रोसेस, अ प्रोसेस विच टेक प्लेस, which take place, the process which take place on its own without a process which take place on its own without external influence, विदाउट एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. म्हणजे अशी प्रोसेस जी प्रोसेस स्वतःहून घडते आणि त्याला एक्सटर्नल इन्फ्लुअन्स म्हणजे एक्सटर्नल फोर्स किंवा एक्सटर्नल प्रेशर किंवा एक्सटर्नल कंडिशनची गरज पडत नाही. दिस प्रोसेस कॉल्ड स्पॉन्टेनियस प्रोसेस. दिस प्रोसेस कॉल्ड स्पॉन्टेनियस प्रोसेस. या प्रोसेसला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके. या प्रोसेसला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग आता की पॉइंट काय याचे, की पॉइंट्स म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी कसं हे करणार, तर पहिला, इट डज नॉट रिक्वायर एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. ठीक है. इट डज नॉट रिक्वायर एक्सटर्नल इन्फ्लुअन्स किंवा फोर्स. ठीक आहे. त्यानंतर इट इज स्लो और फास्ट और स्पॉन्टेनियस. It is slow, fast or spontaneous, but
does not depend on rate of reactions. ओके, त्यानंतर का प्रश्न काय आता, त्यानंतरचा पॉइंट काय आहे, तर यानंतरचा जो पॉइंट आहे तो अशा प्रकारचा आहे ज्यामध्ये इट टेक प्लेस one direction and does not reverse. ठीक आहे, तर याप्रमाणे आपण काय केलं, स्पॉन्टेनियस प्रोसेसची डेफिनेशन पाहिली. स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे, तर स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे अशा प्रोसेस ज्या स्वतःहून घडतात, त्याला एक्सटर्नल इन्फ्लुअन्स किंवा एक्सटर्नल फोर्सची गरज पडत नाही, त्याला म्हणायचं स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग स्पॉन्टेनियस प्रोसेसचे की पॉईंट कोणते आहेत, तर स्पॉन्टेनियस प्रोसेसला एक्सटर्नल इन्फ्लुअन्स लागत नाही. स्पॉन्टेनियस प्रोसेस स्लो असतात, फास्ट असतात, स्पॉन्टेनियस असतात, पण त्या रेटवर डिपेंड राहणार नाही. डज नॉट डिपेंड ऑन रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड राहणार नाही. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे, इट टेक प्लेस ऑन वन डायरेक्शन, एका डायरेक्शननं घडतात, त्या रिव्हर्स होत नाहीत. तर अशा प्रकारे ह्या स्पॉन्टेनियस प्रोसेसच्या आपण माहिती पाहिली. आपण एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन का हे करण्यासाठी बॉन्ड एन्थॅल्पीचा आपण त्यानुसार तो प्रॉब्लेम पाहिला. ठीक आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. त्यानंतर हेस लॉ पाहिला आपण, हेस लॉचं स्टेटमेंट पाहिलं, आणि त्यानंतर स्पॉन्टेनियस प्रोसेस यांची डेफिनेशन पाहिली, त्यांचे की पॉईंट पाहिली. ओके, थँक्यू.